हा असला थिल्लरपणा इथे अजिबात चालणार नाही श्रीयुत गंगाधर सावंत. मग मला तासाची वेळ आणि जागा मिळवून द्या. ते शक्य नाही. मग असंच चालणार. मग मला तुमच्याकडनं जबरदस्तीनं तुमचा राजीनामा लिहून घ्यावा लागेल. हे शक्य नाहीये, तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल शिक्षा करणं माझ्याच हातात आहे, हे विसरू नका. करारपत्र वाचा. तोंड पाठ आहे. मग हेही पाठ असेल की तुमची नेमणूक फक्त शिक्षक म्हणून झालेली आहे. कुठेही नृत्य शिक्षक असं नमूद केलेलं नाही. त्याने काय फरक पडतो? प्राचार्य या नात्याने तुम्ही कोणता विषय शिकवायचा हे मीच ठरवू शकतो. तुमच्या कॉलेजचा रिझल्ट 100% लागावा अशी तुमची इच्छा नाहीये बहुतेक. ते नंतर पाहू. हो की नाही तेवढं सांगा. हो. ठीक आहे. मग उद्यापासून तुम्ही या महाविद्यालयात इतिहास हा विषय शिकवणार आहात. काय? इतिहास नाही जमणार. मग राजीनामा द्या. नाही देणार. इतिहास शिकवा. चॅलेंज तसं समजा. स्वीकारला. सर सर आपल्या कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती कलाम आलेत. काय? आई शपथ खरं सांगतोय. चला चला. मदर नावांना बोलवा. फार गुच्छाची तयारी करा. चला लवकर करा. चला चला. दातार बेहरे महाविद्यालयात आपलं स्वागत आहे. हॅलो गंदे सर. हा काय प्रकार आहे? फिजिक्स, भौतिकशास्त्र, कोणत्याही विषयाचं सखोल ज्ञान असल्याशिवाय दुसऱ्या शिकवू नये. आज हे सखोल ज्ञान घेऊन मी इथे आलोय. त्यासाठी हे सोंग कशाला? अहो, त्याशिवाय विषयात समरस होता येत नाही गंदे सर. असं? मग तेवढंच समरस होऊन आता मराठी शिकवा. हा चालेल. काय? तुम्ही कोण समजता कोण स्वतःला? मग राजीनामा द्या. शक्यच नाही. मग मराठी शिकवा. असं काय वाकडं केलं हो मी तुमचं? शिक्षकांना शिक्षकांसारखं राहावं. ज्या ज्ञानाने मुलांची भवितव्य घडतात तेच ज्ञान वाटावं. तुम्ही यात कुठेही बसत नाही. अहो, मग काळानुरूप माणसाने बदलायला नको का? काळ कधीही बदलत नसतो, बदलतो तो माणूस. हा, पण माणसांबरोबर संस्कृती बदलते. तेच मला नको आहे. हा, म्हणजे बाहेर समाज जसा वागतोय ते चुकीचं असं तुमचं म्हणणं आहे? होय, भरकटलाय तो. अहो, भरकटला नाही, प्रगत झालाय. त्याने विनाश होऊ शकतो फक्त. तुमचे विचार बुरसटलेले आहेत. तुम्ही राजीनामा द्या. शक्यच नाही. मग मराठी शिकवा. अहो, एवढी तयारी करून आलोय मी मी. प्राचार्य म्हणून तुम्हाला आज्ञा देतो, एक तर तुम्ही मराठी शिकवा नाहीतर राजीनामा द्या. हारलात नाही. मग स्वीकारून दाखवा हे आव्हान. ओके. मेरा प्यार अल्लाह के नाम पे कुछ दे दे बाबा. अल्लाह के ए बच्चा बच्चा कुछ दे रे. अल्लाह के नाम पे कुछ दे रे. काय? ही माझी लगे. मम्मी काय करू? एक मागायला दुसऱ्या कॉलेजला जा. दुसऱ्या कॉलेजला जा. तुझी दिवसाची कमाई काय रे? 100 रुपये. 100. बघू नका. हे घे 50 रुपये. हाफ डे. जा ऐश कर. थँक्यू बाबा. थँक्यू. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा. अल्लाह के नाम पे कुछ दे दे बाबा. बाबा ए बाबा. ऐकून घे माझं तू जरा. डोंट डिस्टर्ब मी. आय एम वॉकिंग ऑन फोन. नो. अल्लाह के नाम पे कुछ दे दे. मी आहे तमू. मी मला ओळख. नील. नील. अरे नील, काय अवस्था करून घेतलीये? का अशी वेगवेगळी सोंग करून भेटतोस? अगं तुझ्या बाबा म्हणजे तुला भेटण्यासाठी अजून अरे काय? अरे सॉरी, पण मी तरी काय करू? सोड. प्रायश्चित्त. म्हणजे अगं आज रात्री दांडियाला चल ना माझ्या बरोबर. दांडियाला हो. रात्रीची? अरे वेळ लागले का तुला? बाबा माझी चमडी सोडून काढ. अरे नील, तू? गंग्या. अरे तू इथे काय करतोयस? काय म्हणजे? हा? हीच ती दमयंती. अच्छा, पण ही तर त्या गंधेंची दमयंती आहे. तोच तर लोचे आहे. अरे मग त्यात लोचा कसला? अरे मुलगी पटवायला असली कसली नाटकं करतोयस? हिच्या बापाला ओळखतोस ना? त्यात काय झालं? डायरेक्ट जायचं कॅबिन मध्ये आणि सांगायचं मला तुमची मुलगी आवडली आहे, माझं प्रेम आहे, मला लग्न करायचंय, बस बात खलास. हा, आणि मग आम्ही दोघे खलास. कसला मर्देस तू? नाही जमत तुला? मी विचारू? चल हा, मी विचारू? तू मोठा मर्द आहेस ना? हा. मग एक काम कर, हा. पटव हिच्या बापाला आमच्या दोघांच्या लग्नासाठी. बघा हा, या गंग्याला चॅलेंज. चॅलेंज. अरे नील, वेड आहेस का? थांब ग. बरोबर बोलते. तू वेड आहेस का? हिच्या बापाला पटवायला अशा कपडे देणारस का? मग? अरे मस्तपैकी चांगले कपडे घाल, मग मस्तपैकी पटवा. पण काय अगं, हात दे. या या या.
अरे या या. हॅलो गंदे सर. काय हवंय? आणि ही काय दमयंती, तू ह्यांच्या बरोबर? हा, कारण काही गोष्टी वडिलांशी बोलायला मुलींना मोठा भाऊ असावा लागतो, आणि तो मी आहे. उगीच नको ती नाती जोडू नका. दमयंती, काय प्रकार आहे हा? आणि हे कोण? हे तुमचे होणारे जावई. आहे पण सावंत, तुम्ही आपल्या मर्यादा ओलांडू नका. मर्यादा? उलट या दोघांनी चोरून भेटणं तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणार आहे. आणि असं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या दोघांचं लग्न लावणं हा एकच पर्याय तुमच्या समोर उरतो. प्रेमविवाह करणं हे सुसंस्कृत माणसाचं लक्षण नाही. पण मला तर यात काहीच चुकीचं काय वाटत चूक काय बरोबर हे ठरवण्याकरता तिचा बाप अजून जिवंत आहे. नाही. अच्छा, म्हणजे या दोघांच्या लग्नाला तुमचा होकार आहे? लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला तुम्हाला? लग्न या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? मुळात लग्न झालंय का तुमचं? नाही, कसं होणार? तुमच्यासारख्या चक्रम माणसाला कोण आपली मुलगी देईल? करता काय तुम्ही? नाच. त्यांनी पोटं भरत नाहीत, संसार चालत नाहीत. तुमच्यासारख्या नालायक माणसाला स्वतःची मुलगी देण्यापेक्षा तिच्या गळ्याला दगड बांधून तिला विहिरीत ढकलून देईल तिचा भाव. हॅलो गंदे सर. सावंत, तुम्ही इथे काय करताय? मग कुठे जाणार? कुठे म्हणजे काय? आपल्या घरी जा. बाप नाही ठेवणार, का? कारण मी भूत झालोय ना. भूत? म्हणजे सावंत, तुम्ही खरंच मेलोय. नाही, पण मला कसं दिसतंय? मी तुमच्यामुळे मेलोय ना, म्हणून. त्यात आपली पैसे लागली. कुठली पैस? मी तेव्हाच कॉलेज सोडेन जेव्हा मी तुमच्यासारखा झालेला असेल. नाहीतर तुम्ही माझ्यासारखे. हा, पण आता त्या पैशाचं काय? नाही झालं ते वाईट झालं. हा, तुम्ही काळजी करू नका, पैसे पूर्ण होणार आहे. तुम्ही कशासाठी आहात? मी काय करणार? तुम्ही आता काही करायचं नाहीये. आता जे काय करणार आहे ते फक्त मी करणार आहे. तुम्ही काय करणार? गंधे, मी जेव्हा मेलो तेव्हा माझं वय काय होतं? असेल 29-30. 29-30. माणूस साधारण किती वयापर्यंत जगतो? काय 70-80? म्हणजे माझ्या आयुष्यातली 40 ते 50 वर्ष वाया घालवली तुम्ही. मी काय केलं? तुम्ही काय केलं? बाहेरच्या मुलांना कॉलेजमध्ये बोलवलं, मला चिडवायला लावलं. मी पळालो आणि मग ऍक्सिडेंट झाला, मेलो ना मी. अहो, पण मी ते तुम्ही मराव म्हणून नव्हतं केलं. पण मी मेलो ना, त्यामुळे मला आता माझी उरलेली 40-50 वर्ष एन्जॉय करायची आहेत. पण तुम्ही आता मेलेले आहात, कसं शक्य आहे ते? सहज शक्य आहे. जेव्हा जेव्हा या गंगाधर सावंतला दारू प्यावीशी वाटेल, नाचावंसं वाटेल, मुलींबरोबर चाळे करावीशी वाटतील, तेव्हा तेव्हा मी तुमच्या अंगात शिरणार. म्हणजे दारू पिणार तुम्ही आणि आतमध्ये मी एन्जॉय करणार. नाचणार तुम्ही, आतमध्ये मी एन्जॉय करणार. पण लोकांना काय करणार की आतमध्ये तुम्ही एन्जॉय करता म्हणून? मग त्यांना तर वाटणार की करेक्ट, बरोबर. कारण तुमच्याशिवाय मी कोणालाच दिसणार नाहीये. तुमच्याशिवाय माझं बोलणं कोणालाच ऐकू जाणार नाहीये. तेव्हा जे जे मी करणार ते लोकांना वाटणार तुम्हीच करताय. नाही सावंत, तुम्ही चुकीचं वागताय माझ्याशी. हो ना, मग आतापर्यंत तुम्ही माझ्याशी वागलात ते बरोबर होतं. हा सूड आहे. काही म्हणा. हे बघा, मी अहो तर माफी मागतो तुमची, पण असं काय करू नका. अहो, समाजात स्थान आहे, मला लोक मानतात. हो, दारू पिऊन मी गटारात पडलं असं कोणी पाहिलं तर बापरे, कल्पना सहन होत नाही मला. सर, मी काय म्हणतो, या कल्पनेचं एक ट्रायल शो करूया. म्हणजे काय करूया? जॉगिंग. आत्ता? मला आता हुकी आले, शिवाय पोटही सुटलंय. भूताला पोट असतं तुमचं. गंधे, माझ्या डोळ्यात पहा. का? गंधे, माझ्या डोळ्यात पहा. अजिबात बघणार नाही. गंधे, मी आलोच.